टेन्शन नाही घ्यायचं, बुळबुळ करणाऱ्याला कळू दे। तुमच्या लेकरा बाळाला गरीब मराठ्यांच्या मी देतोय ना JR ओके, आणि जरी काही असलं कसला JR काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती। कोणाचा पण सांगतो तुम्हाला, समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळाभर मशागत केली आणि पाऊस पडला, कपाशीचं बी आणलं आणि सरकी लावली, कापूस लावला, तूट होत नाही त्याच्यात, काही उगत नाही, कोणाला उलशी दुसरी बी लावाच लागती। तसं जरी JR काढला, आपल्या जर वाटलं या ठिकाणी या शब्दामुळे अडचण यायला लागली, पुन्हा सुधारित JR काढू ना, सरकारकडून तो शब्द घेतला आपण, त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय, त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय, कुणी कसलं येईन काही सांगणं, आपण गरीब मराठ्यांना ऐकायचं। आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली, त्याच्यामुळं गरीब मराठ्यांनी कोणाचंच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं। JR ओके, काय झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली, सुधारित काढायला सांगितलं आहे, आणि जरी काढला बी तरी एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला, व्हॅलिडिटी द्यायला, गॅजेटला, गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा तो शब्द आपण सुधारित करू ना, सुरू तर हो द्या। त्याच्यामुळं मला एवढंच सांगणं आहे माझं, गरीब मराठ्याने उगं फ्रेश राहत जा, कसले येते तर आपलं बरळत येत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, मग आपलं वाटलंच त्यांनी केलंय। मग आपण आपल्या गरिबांनी गरीबावर विश्वास ठेवायचा आणि चलत राहायचं। मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही, एक पण, टेन्शन घ्यायचं नाही, 2 दिवस लेट, पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅजेटियरनुसार सगळं आरक्षणात जाणार आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लेकरू आरक्षणापासून वंचित राहणार नाही, ही शब्द आहे। तर तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं एक बी लेकरू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं, मी आहे ना। आणि राहायला विदर्भ, खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते, म्हणजे 3 गोष्टी चालू आहेत। हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्यासाठी, सातारा संस्थान आणि पुणे संस्थानचं औंध संस्थानचं पश्चिम महाराष्ट्रासाठी, राहायला विषय हे 2, आणि तिसरा विषय शिंदे समिती विदर्भात काम करते, खानदेशात नोंदी शोधायचं काम करते, कोकणात करते, मराठवाड्यात करते, पश्चिम महाराष्ट्रात करते। 3 गोष्टी सुरू आहेत, त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय आणि आमचं काय, मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा आहे। त्याच्यामुळे कोणी टेन्शनच घ्यायचं नाही, इकडे बघितलं आणि तिकडे घेतलं काय, मग आम्हाला काय सगळ्याला होणार। तुम्ही सांगताय की इकडे सगळे मराठी आरक्षणात जातील, पण मालोजी राजे असं म्हणतात की आम्हाला ओबीसीतून नको, मराठा म्हणूनच स्वतंत्र आरक्षण पाहिजे।